तर दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. अतुल सावे सरांचं खरंच परत एकदा आभार मानतो मी की अतुल सावे सरांनी दिव्यांगांच्या बाबतीत इतका विचार करतायत ते किंवा इतके चांगले चांगले निर्णय घेत आहेत त्याच्याबद्दल कोणताच दुमत नाही आहे. पण अजून काही निर्णय घेतले जावेत त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर याविषयी मी व्हिडिओ बनवला आहे की त्यांनी जो निर्णय घेतला, जो निर्णय कोणता निर्णय तर 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आपल्याला दिव्यांगांना, की ज्यांचं अजून यूडीआयडी कार्ड काढलेलं नाही आहे किंवा ज्यांनी अजूनपर्यंत यूडीआयडी कार्ड काढलेलं नाही आहे तर त्याच्यासाठी त्यांनी यंत्रणा राबवली किंवा यंत्रणेला सांगितलं की ज्यांच्याकडे जुनं दिव्यांग प्रमाणपत्र आहे, जे लेखी स्वरूपातलं दिव्यांग प्रमाणपत्र आहे, तर ते जमा करून घ्यावं किंवा त्याच्यावरती त्याचा आधार घेऊन त्यांचं परत एकदा चेकअप करून त्यांना यूडीआयडी कार्ड देण्यात यावं. तोपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत किंवा कोणत्याही त्यांच्या सुविधा बंद होणार नाहीत असा निर्णय देण्यात आला त्यांच्यासाठी. तर त्याच्यासाठी आभारीच आहे. म्हणजे पेन्शन त्यांची असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्या बंद होणार नाहीत असं सांगण्यात आले त्यांच्याकडून. 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे, यूडीआयडी कार्ड काढा आणि तुम्ही यूडीआयडी कार्ड आणून जमा करा म्हणून. मग हे खरंच स्वागतार्हच आहे, पण असेच निर्णय काही घेतले पाहिजेत आणि तेच निर्णय कोणते घेतले पाहिजेत याबाबत आपण आज हा व्हिडिओ बनवतोय किंवा ही माहिती देण्यासाठी प्रयत्न करतोय. तर पहिली गोष्ट, ज्यांचं 39% किंवा 40% किंवा 30%च्या वरती म्हणूया आपण, 30%च्या वरती ज्यांचं दिव्यांगत्व दिलेलं आहे तर त्यांना पण 40%पर्यंत दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट देण्यात यावं. पहिली गोष्ट, कारण काय आले की त्यांच्याकडे जर जुनं प्रमाणपत्र असेल तर मी म्हणतोय त्यांच्याकडे जुनं प्रमाणपत्र होतं पण त्यांनी ज्यावेळेला नवीन काढायला गेले, ते यूडीआयडी कार्ड काढायला गेले, तर त्या यूडीआयडी कार्ड काढते वेळी त्यांचं जुनं प्रमाणपत्र हे 40%च्या वरचं होतं, 40%, 50%, 60%, 70%. पण त्यांचं ते नवीन यूडीआयडी कार्ड आलं तर ते 30% आलंय. तर ते अन्याय झालेला दिव्यांगांच्यावरती. का अन्याय झालेला मी सांगतो. कारण त्यांच्याकडे ते 30%चं दिव्यांग प्रमाणपत्र असल्यामुळे त्यांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये, त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये त्यांना प्रयत्न करता येत नाही आहेत, कारण ते अनफिट ठरले जात आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते सर्टिफिकेट देण्यात यावं आणि त्यांचे लाभ बंद करण्यात येऊ नयेत. जे काही पेन्शन असेल किंवा जे काही एसटी मध्ये प्रवास असेल, बाकीच्या गोष्टी असतील त्यांच्या सोबतीला किंवा त्यांना जे काही एक्स्ट्रा असतील तर ते देऊ नका, पण जे काही लाभ आहेत दिव्यांगांना तर ते तरी दिले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे टेम्पररी दिव्यांगांना, जर ते टेम्पररी दिव्यांग त्याचं दिव्यांगत्व जर 50%च्या वरचं असेल तर त्याला परमनंट करून घेण्यात यावं. मी म्हणत नाही की 40%च्या आतल्या सगळ्या टेम्पररी दिव्यांगांना तुम्ही परमनंट करून घ्या, पण निदान तुम्ही 50%च्या वरच्या दिव्यांगांना तरी, कारण 50%च्या वरचं ज्याचं दिव्यांगत्व आहे तर तो किमान त्याचं 100% रिकव्हरी होईल अशी गॅरंटी वाटत नाही. कारण असं त्याचं होतच नाही किंवा होऊच शकणार नाही आहे, म्हणून त्याला ते 50%च्या वरचं दिव्यांग प्रमाणपत्र दिलं जातं टेम्पररी म्हणून. तर ते परमनंट करण्यात यावं, हे माझा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा हा आहे की ज्यांचं दिव्यांगत्व पहिला 50%, 60%, 70% होतं तर त्यांना 40%च्या आतलं दिलेलं आहे की त्यांना दिव्यांगच म्हटलं जात नाही आहे. अशातले मग तुम्ही म्हणा की डोळ्याने ज्यांना एक डोळा नाही आहे किंवा ज्यांना कानाला ऐकू येत नाही किंवा ज्यांचे पूर्ण डोळे गेलेले आहेत किंवा ज्यांचं मल्टिपल डिसेबिलिटी आहे तर त्यांना सुद्धा अन्याय केला जातोय. तर त्यांना 40%च्या वरती परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र यूडीआयडी कार्ड देऊन त्यांचंही समाधान करण्यात यावं, हीच कळकळीची विनंती आहे अतुल सावे सरांना की याच्यासाठी काहीतरी निर्णय काढण्यात यावा किंवा निर्णय घेण्यात यावा. कारण जे काय आता नियमावली बनतात, जे काही नियम बनतायत तर ते अत्यंत काटेकोर जर पालन केले तर जवळपास आता टेम्पररी दिव्यांग असतील किंवा ज्यांना 30%, 20% किंवा 30% किंवा 35% किंवा 39% पर्यंत दिव्यांगत्व मिळालेलं आहे तर त्यांच्यावरती तो अन्यायच होतोय. कारण ते लोक ज्याला गव्हर्नमेंट जॉबसाठी किंवा अन्य कुठेतरी नोकरी करण्यासाठी त्यांनी जात आहेत तर त्यावेळेला त्यांना तिथं त्रास होतोय, त्यांना तिथं अनफिट ठरवलं जातंय. मग ते सिक्युरिटीमध्ये असेल किंवा अन्य कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जाऊ देत त्याच्यासाठी माझं मत होतं की ज्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही रद्द केलेलं आहे तर त्यांचा पुनर्विचार व्हावा आणि त्यांना यूडीआयडी कार्ड देण्यात यावं. जर त्यांच्याकडे जुनं प्रमाणपत्र असेल तर किंवा जुन्या प्रमाणपत्राचा पुरावा असेल तर. कारण काय होतं आता बघा, एक डोळा नाही आहे म्हणून तुम्ही 30% देताय किंवा 35%चा दाखला देताय किंवा 35%च्या आतला दाखला देताय, पण त्याच वेळेला एखादं बोट नसणाऱ्याला किंवा 2 बोट नाही आहेत किंवा एखादा पाय थोडा किंचित 1 इंचभर छोटा आहे तरी सुद्धा त्याला 40%च्या वरचा दाखला दिला जातो का नाही, तर सगळ्यांना माहिती आहे तर दिला जातो. पण एक डोळा नसणाऱ्याला 40%च्या आतला दाखला दिला जातो, पण तो ज्या वेळेला तो बाकीच्या बॉडीने फिट आहे सगळा, म्हणजे शरीर त्याचं इम्युनिटी पॉवर असेल किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या हेल्दी आहे तो पण ज्या वेळेला तो आर्मी भरतीला किंवा पोलीस भरतीला जातो किंवा तो ज्या वेळेला गव्हर्नमेंट एक्झामला एमपीएससी यूपीएससी धर्तीवरती ज्या काही सरळ सेवा भरती असतील सगळ्या भरतीमध्ये प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याची लेखीमध्ये क्लिअर करतो, तो सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. पण ज्यावेळेला त्याचं मेडिकल चेकअप होतं तर त्यावेळेला त्याचा एक डोळा खराब आहे म्हणून त्याला अनफिट ठरवलं जातं. मग तुम्ही एक तर
ते एक डोळा नसणाऱ्याला फिट तर ठरवा, तिकडे तर नियम बदला, नाही तर इकडे तर नियम बदला आणि इकडे नियम बदलून त्याला हँडिकॅपमध्ये घ्या. माझं हे मत आहे. जर तुम्ही त्याला फिट ठरवता, म्हणजे जर त्याला तुम्ही सर्टिफिकेट 30% 40%च्या आतलं देत असाल तर त्याला तिकडे फिट ठरवा, की त्याला भरती करताना जनरल कॅटेगरीमधून त्याला भरती करण्यात यावी. ही तर गोष्ट करा. नाही तर दुसरी गोष्ट, त्याला हँडिकॅप म्हणून 40%च्या वरचा दाखला द्या, कारण तो हँडिकॅप कोट्यातून तरी भरती होऊ शकेल. याचा फायदा गव्हर्नमेंटला पण तितकाच आहे आणि त्या व्यक्तीला पण तितकाच आहे. कारण भरपूर असे दिव्यांग म्हणत नाही मी, भरपूर असे लोक ज्यांना एक डोळा नाही आहे, किंवा ज्यांना कानाला ऐकू येत नाही, किंवा ज्यांचे दोन्ही डोळे काहीतरी रिझन्समुळे म्हणजे मग ब्रेन ट्युमर असेल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे त्यांचे डोळे, ब्लड प्रेशरमुळे किंवा अन्य गोष्टींमुळे त्यांचे डोळे गेलेले आहेत, पण त्यांना 30% सुद्धा दाखला दिला जात नाही हो. तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत खरं तर. कारण जर त्याला दिसतच नसेल किंवा त्याला एका डोळ्याने दिसत नसेल तर किमान त्याला त्याचा अधिकार आहे ना 25%च्या वरचा तर त्याला दाखला मिळाला पाहिजे. तर हे निर्णय घेण्यात यावे, किंवा या निर्णयांच्या वरती किंवा या नियमांच्या वरती थोडा अतुल सावेजी सरांनी विचार करावा. कारण कानाने ऐकून न येणे किंवा तोंडाने बोलता न येणे, आता तोत्र जरी बोलत असेल किंवा जीभ त्याची अर्धी असेल किंवा जीभ त्याची थोडी कमी असेल तरी सुद्धा आर्मी भरतीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये त्याला जनरल कॅटेगरीमध्ये घेतलं जात नाही, कारण तो हँडिकॅप आहे असं समजलं जातं. अशा भरपूर नियम आहेत. तर त्याच्यावरती थोडं एक गोष्टी झाल्या पाहिजेत. परत पाय थोडासा बारीक असेल तर त्याला 30% दाखला मिळतो, मग त्याला आर्मीमध्ये घेतलं जात नाही. किंवा पाय थोडासा बारका असेल किंवा पायाची लेंथ थोडी बारकी असेल किंवा त्याचं डोक्याची उंची कमी असेल, अशा गोष्टी भरपूर आहेत. किंवा त्याचं एक मानेतून याच्यापासून खांद्यापर्यंत कमी असेल तर त्याला दाखला तुम्ही ती देत पण नाही आणि इकडे त्याला फिट पण ठरवत नाही. मग त्या गोष्टी विचार करण्यात यावा, त्या गोष्टींचा विचार केला जावा. जर तुम्ही इकडं हँडिकॅप सर्टिफिकेट त्याला देत नसाल तर त्याला तिकडे तरी फिट ठरवलं गेलं पाहिजे, किंवा तिथं तर त्याला संधी दिली पाहिजे. कारण त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, फक्त त्याच्याकडे तो पुरावा नसतो दाखवण्यासाठी पुरावा नसतो, म्हणून त्याला तिथं अनफिट ठरवलं जातं आणि त्याला तिथं अन्याय केला जातो. माझं एकच मत आहे की जर तो खरा असेल, खरं गोष्टी त्याच्या असतील तर त्याला अन्याय केला जाऊ नये. फक्त एवढंच होतं. याच गोष्टी सांगायच्या होत्या की एक डोळा नसेल किंवा त्याच्याकडे जर खरंच शरीराचा पॉईंट म्हणजे एक 10%च्या वरती किंवा 20%च्या वरती त्याचा प्रॉब्लेम असेल तर त्याला किमान 40%चा तरी दाखला देण्यात यावा. कारण त्याला तिकडे पण करता येत नाही. नोकरीमध्ये जरी गेला तो, प्रायव्हेट नोकरी, आता सरकारी नोकरीबद्दल मी सांगितलं तुम्हाला अनफिट कस्टर होते, पण ज्याला प्रायव्हेट नोकरीमध्ये तो नोकरी मागायला जातो तर त्याला सुद्धा त्याला सांगितलं जातं की तुला डोळ्याला दिसत नाही, तुला एका डोळ्याने दिसत नाही, तर तू एका डोळ्याने कसं काम करू शकणार आहेस. तुझं मशीनमध्ये हात अडकलं तर, तू मशीनमध्ये अडकलास तर, तुझ्यामुळे कोणाला तरी इजा झाली तर, तुझ्यामुळे काय तर झालं तर, तुझ्यामुळे माझी मशीन बिघडले तर, तुझ्यामुळे आमची कंपनी बाद झाली तर, तुझ्यामुळे कंपनीला काहीतरी खालीवर झालं तर, अशा गोष्टी सांगून त्याला त्या नोकरीवरती घेतलं जात नाही. मग तो अक्षरशः डिप्रेशनमध्ये जातो म्हणा, किंवा त्याला नाहक त्रास होतो. त्याच्यामुळे माझी विनंती होती की या गोष्टींचा विचार करण्यात यावा आणि त्या गोष्टीचा विचार करून निर्णय देण्यात यावा. कारण खरंच त्रास होतोय तर का होतोय, तर या गोष्टींचा विचार करेल सरकार. अतुल सावेजी सर पण करतील आणि आपले दिव्यांग सचिव पण करतील आणि याच्यावरती काहीतरी वेगळी नियमावली बनवतील आणि त्या प्रत्येक डॉक्टरांच्याकडे, प्रत्येक सिव्हिल सर्जनकडे, प्रत्येक जे काही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडे ते नियमावली जाईल आणि त्याचं नियमावलीचं अत्यंत चांगल्या रीतीने पालन केलं जाईल हीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.